मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील फर्स्ट क्लास डब्यात केवळ ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून 22 वर्षीय मयंक लोहार या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या जलद लोकल ट्रेनमध्ये अंधेरी आणि बोरिवली स्थानकादरम्यान रात्रीच्या वेळी घडली आहे। मुसळधार पावसामुळे डब्यात पाणी येत असल्याने सुरू झालेल्या एका साध्या वादाचे रूपांतर थेट हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात झाल्याने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आलाय। मंगळवारी रात्री मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता आणि याच मुसळधार पावसात विरार येथे राहणारा 22 वर्षांचा तरुण मयंक लोहार हा अंधेरीतील एका शोरूम मधील आपलं काम संपवून नेहमीप्रमाणे घरी परतण्यासाठी निघाला होता। त्याने चर्चगेट वरून सुटलेली नालासोपारा फास्ट लोकल पकडली आणि तो प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होता। बाहेर जोरदार पाऊस आणि वेगवान वारा असल्यामुळे धावत्या लोकलच्या दरवाजातून पावसाचं पाणी आणि पाण्याचे मोठे फवारे वेगाने थेट डब्यात आत येत होते, ज्यामुळे डब्यात बसलेल्या प्रवाशांना त्रास होत होता। याच कारणावरून डब्यातील काही प्रवाशांनी दाराजवळ उभ्या असलेल्या सहप्रवाशाला लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं, मात्र दारापाशी उभ्या असलेल्या त्या प्रवाशाने दरवाजा बंद करण्यास साफ नकार दिला। यावरूनच मयंक लोहार आणि त्या प्रवाशात सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू झाली। अंधेरी स्थानक सोडल्यानंतर लोकलने जसा वेग घेतला तसा पाऊस आणि वारा आणखी वाढला आणि त्यासोबतच डब्यातील हा वाद देखील अधिकच तीव्र होत गेला। दरवाजा बंद न करण्याच्या अट्टहासामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला होता। हा वाद इतका विकोपाला गेला की तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही प्रवाशांनी त्या उद्दाम आणि नकार देणाऱ्या आरोपी प्रवाशाला मारहाण करण्यास सुरुवात केली। सहप्रवाशांकडून झालेल्या या मारहाणीमुळे आणि अपमानामुळे आरोपीचा राग अनावर झाला आणि तो अत्यंत हिंसक बनला। त्याच्या डोक्यात रागाचं भूत एवढं स्वार झालं की त्याने कसलाही विचार न करता थेट आपल्या पाठीवर असलेल्या बॅगेतून एक धारदार मोठा चाकू बाहेर काढला। हातात धारदार चाकू येताच आरोपीने डब्यातील प्रवाशांवर दहशत निर्माण केली आणि जो मयंक लोहार त्याच्याशी वाद घालत होता त्याच्या दिशेने तो रोखाने धावला। काही समजण्याच्या आतच आरोपीने अत्यंत क्रूरपणे मयंक लोहारच्या पोटावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली। चाकूचे हे वार इतके खोल आणि भीषण होते की मयंकच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या आणि त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला। धावत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात अचानक झालेल्या या रक्तरंजित आणि प्राणघातक हल्ल्यामुळे डब्यात एकच प्रचंड गोंधळ, आरडाओरडा आणि घबराट पसरली। स्वतःच्या बचावासाठी आणि भीतीपोटी डब्यातील इतर प्रवासी मागे सरकले, तर मयंक रक्ताच्या थारोळ्यात तिथेच डब्याच्या जमिनीवर कोसळला। हा भीषण हल्ला केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याची योजना आखली। रात्री साधारण 11:04 सुमारास ही नालासोपारा फास्ट लोकल बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचत होती। गाडीचा वेग मंदावताच, परंतु गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वीच आरोपीने चालू ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि तो रात्रीच्या अंधाराचा आणि स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन तिथून पसार झाला। ट्रेन बोरिवली स्थानकावर थांबताच डब्यातील प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून बोरिवली स्थानकावर तैनात असलेले रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी अवघ्या 3 मिनिटात म्हणजेच 11:07 थेट त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात दाखल झाले। डब्यात पोहोचल्यानंतर पोलिसांना मयंक लोहार हा अत्यंत गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला। पोलिसांनी तात्काळ स्ट्रेचर आणि रेल्वेच्या हमालांना पाचारण करून मयंकला डब्यातून बाहेर काढलं आणि स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले। मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आणि रक्तस्राव थांबत नसल्याने त्याला तात्काळ कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलं। दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी मयंक लोहारला मृत घोषित केलं, कारण अतिरक्तस्रावामुळे आणि पोटातील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली होती। हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर घटनेची दखल घेत बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार हत्येचा गुन्हा दाखल केलाय। फरार झालेल्या माथेफिरू आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी रेल्वे पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला असून यासाठी रेल्वे पोलिसांची 6 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत।
पोलीस सध्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या सर्व रेल्वे स्थानकांवरील तसेच प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही फुटेज अतिशय बारकाईने तपासत आहेत. प्राथमिक तपासात आणि सीसीटीव्हीच्या पडताळणीत आरोपीने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती आणि त्याच्या हातात चाकू होता अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय घटनेच्या वेळी डब्यात उपस्थित असलेल्या इतर प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांचे जबाब नोंदवण्याचं कामही पोलिसांकडून केलं जात आहे, जेणेकरून आरोपीचा अचूक चेहरा आणि त्याचा माग काढणं सोपं होईल. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या किरकोळ वादातून हत्या होण्याची ही गेल्या काही महिन्यातील दुसरी घटना असल्यानं मुंबईकरांमध्ये आणि दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांमध्ये भीतीचं आणि तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यांमध्ये आणि स्थानकांवर तैनात असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशांकडे अशा प्रकारे धारदार शस्त्रे कशी उपलब्ध असतात आणि रेल्वे प्रशासन अशा घटनांना रोखण्यासाठी काय ठोस पावलं उचलणार अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जाते. मयंक लोहार या निष्पाप 22 वर्षीय तरुणाला केवळ एका दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादापायी आपला जीव गमवावा लागल्यानं त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.